यस. आज आपण बघणार आहे 11 सायन्स मधला फिजिक्स मधला सेकंड चॅप्टर, दॅट इज मॅथमॅटिकल मेथड्स. काय बघितलं? मॅथमॅटिकल मेथड्स 11 सायन्सचा. आता ह्याच्यात काय बघायचे ते आधी समजून घ्या. स्केलर म्हणजे काय, व्हेक्टर म्हणजे काय, टाइप्स ऑफ व्हेक्टर म्हणजे काय, एवढंच बघणार आहे आपण. काय बघणार आहे? स्केलर आणि व्हेक्टर आणि टाइप्स ऑफ व्हेक्टर एवढंच बघायचं, दुसरं काय नाही. पण तेच नीट बघा, एकदा ऐकलं की क्लिअर होणार आहे, एवढं लक्षात ठेवायचं. अतिशय सोपा भाग आहे. बरोबर. डाऊट आला की विचारायचा, लाईक आणि सबस्क्राईब करायचा. ऑफलाईन असेल तर क्लास जॉईन करा. ऑनलाईन महाराष्ट्रात सगळीकडे आपल्या भरपूर विद्यार्थी आहेत, ऑनलाईन पण जॉईन करू शकता आणि आउट ऑफ आउट मार्क्स पडू शकता. सीईटीला 98 99 पर्यंत जाऊ शकता, 12वीला अभाव 95 जाऊ शकता. तोही 60-70% विद्यार्थी 90% जातो. 60-70% विद्यार्थी 95 96 99 पर्यंत सीईटीला जातो आणि चांगल्या इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळतं. ओके. बघा, फर्स्ट आपल्याला बघायचं स्केलर म्हणजे हे काय, फिजिकल क्वांटिटी. ज्या फिजिकल क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूड असतं त्याला काय म्हणायचं? स्केलर. मॅग्निट्यूड म्हणजे नेमकं काय बघा. उदाहरणार्थ मास. माझा मास आहे 55 kg. वजन काय? 55 kg. मासला काय म्हणायचं? फिजिकल क्वांटिटी. 55 ला काय म्हणायचं? मॅग्निट्यूड. आणि केजीला काय म्हणायचं? युनिट. काय? मासला काय म्हणायचं? फिजिकल क्वांटिटी. आम्ही तुम्ही बघितले अगोदर फिजिकल क्वांटिटी फर्स्ट चॅप्टर मध्ये. कोणत्या? लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स, एरिया, व्हॉल्यूम, डेन्सिटी, इलेक्ट्रिक करंट, चार्ज, ह्या लार्ज नंबर ऑफ फिजिकल क्वांटिटीज आहेत. त्यातल्या काही स्केलर आहेत, काही वेक्टर्स आहेत. बरोबर. मग स्केलर कुठल्या आणि वेक्टर कुठल्या ओळखायचं कसं आणि ते डिफाईन कसं करायचं तेच बघायचे आपल्याला. बघा, मास काय? फिजिकल क्वांटिटी. 55 काय? मॅग्निट्यूड. आणि केजी काय? युनिट आहे. राईट. आता ज्या फिजिकल क्वांटिटीला फक्त मॅग्निट्यूड असतं, डायरेक्शन नसते, म्हणजे फिजिकल क्वांटिटी एक्सप्लेन करताना किंवा कम्प्लिटली एक्सप्लेन करायचे असेल तर फक्त मॅग्निट्यूड पाहिजे, डायरेक्शन नको. आणि त्या फिजिकल क्वांटिटीला काय म्हणायचं? स्केलर फिजिकल क्वांटिटी. सो फिजिकल स्केलर मीन्स व्हॉट? फिजिकल क्वांटिटी. स्केलर म्हणजे काय? ही काय? फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राईब. म्हणजे कुठलीही फिजिकल क्वांटिटी डिस्क्राईब करण्यासाठी काय लागतं? फक्त मॅग्निट्यूड लागतं, डायरेक्शन लागत नाही. म्हणजे फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी डिस्क्राइब्ड बाय ओनली मॅग्निट्यूड. आणि याला काय म्हणा? स्केलर. स्केलर काय म्हणलं बघा, हे काय? फिजिकल क्वांटिटी. ते डिस्क्राईब करण्यासाठी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय ओनली मॅग्निट्यूड आणि इज कॉल्ड स्केलर. नक्की लक्षात आलं? काय समजून घ्यायचं, आपण पाठ नाही करायचं, समजून घ्यायचं. आपण 10वीत 11वीत आलो आता, मग त्यामुळं आधी समजून घ्यायचं. हे काय? फिजिकल क्वांटिटी. ही विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राईब बाय ओनली मॅग्निट्यूड. म्हणजे ती फिजिकल क्वांटिटी डिस्क्राईब करताना फक्त मॅग्निट्यूड सांगायचं. काय म्हणलं बघा, ही काय? फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी डिस्क्राइब्ड. म्हणजे ते डिस्क्राईब करू शकतो, वर्णन करू शकतो, माहिती सांगू शकतो. कशी सांगायची? बाय ओनली मॅग्निट्यूड. बाय ओनली मॅग्निट्यूड. आणि याला काय म्हणा? स्केलर. बरोबर. समजायचं का? बघा, हे काय? फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब्ड बाय ओनली मॅग्निट्यूड. आणि याला काय म्हणा? स्केलर. फॉर एक्झाम्पल बघा, आता किती वाजल्या बघा, आता सांगितलं, समजा किती वाजल्या? 9 वाजल्या, 10 वाजल्या, 11 वाजल्या. डायरेक्शन सांगतोय का? पूर्वेला 10 वाजल्या म्हणतोय का? पश्चिमेला 10 वाजल्या म्हणतोय का? बरोबर. किंवा 11:30 वाजल्या दक्षिणेला म्हणतोय का? टाइम सांगताना फक्त किती वाजल्या एवढंच सांगतो. म्हणजे टाइम किती आहे? 4:45 PM. बरोबर. टाइम सांगताना फक्त मॅग्निट्यूड सांगितलं, डायरेक्शन सांगितली नाही. टाइम, मास, लेंथ, एरिया, व्हॉल्यूम, नेक्स्ट स्पीड, एनर्जी, दीज आर द स्केलर क्वांटिटी. बघा, टाइम,
टाइम, मास, लेंथ, एरिया, व्हॉल्यूम, स्पीड, एनर्जी, दीज आर स्केलर क्वांटिटी. कळले? आता मास सांगताना माझं 55 किलो वजन आहे असं म्हणतो, डायरेक्शन सांगतो का? नाही. किंवा व्हॉल्यूम आहे, समजा दूध आणायला जाता दुकानात, काय म्हणतो आपण? पूर्वेला 5 लिटर दूध द्या, दक्षिणेला 1 लिटर दूध द्या, असं म्हणतो का? नाही. काय म्हणतो? 1 लिटर दूध द्या, फक्त 1 लिटर. म्हणजे एक हे काय झालं? मॅग्निट्यूड झालं. फक्त मॅग्निट्यूड सांगतो, डायरेक्शन सांगत नाही. Hence, physical quantity which can be completely described by only magnitude is called scalar. Next आपल्याला बघायचे व्हॉट इज मीन बाय व्हेक्टर. आता त्याचे व्हेक्टर म्हणजे जी फिजिकल क्वांटिटी सांगताना डायरेक्शन पण सांगावं लागतं आणि मॅग्निट्यूड पण सांगावं लागतं, त्याला काय म्हणायचं? व्हेक्टर. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं, तुम्हाला 10वीला चांगले मार्क्स आहेत आणि तुम्हाला 2 व्हीलर प्रेझेंट दिली आणि इथून 5 किलोमीटर अंतरावरती ठेवली आणि ते घेऊन जावा. इज इट पॉसिबल? नो. का? ती गाडी पूर्वेला 5 किलोमीटर आहे का, दक्षिणेला आहे का, उत्तरेला आहे का पुरून ठेवली कुठं माहिती आहे का? नाही. 5 किलोमीटर एवढंच सांगितलं, कुठल्या दिशेला सांगितलं नाही, तुम्हाला गाडी सापडणार नाही. त्यासाठी काय सांगितलं लागेल? पूर्वेला 5 किलोमीटर, म्हणजे डायरेक्शन सांगावं लागेल. आणि जी फिजिकल क्वांटिटी सांगताना मॅग्निट्यूड पण सांगावं लागतं आणि डायरेक्शन पण सांगावं लागतंय. कळलं? म्हणजे व्हॉट इज व्हेक्टर? हे काय? पहिलं ते फिजिकल क्वांटिटी. फिजिकल क्वांटिटी which can be completely described by completely described म्हणजे पूर्णपणे सांगण्यासाठी किंवा पूर्णपणे त्याचं वर्णन करण्यासाठी. which can be completely described by magnitude and direction. मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. आणि याला काय म्हणा? व्हेक्टर. काय म्हणा? व्हेक्टर. बघा, हे काय? फिजिकल क्वांटिटी. ती डिस्क्राईब करण्यासाठी काय सांगावं लागतं? मॅग्निट्यूड पण सांगावं लागतं आणि डायरेक्शन पण. म्हणजे फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राईब्ड बाय मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन इज कॉल्ड व्हेक्टर. काय सांगितले? आपणच म्हणायचं, हे काय? फिजिकल क्वांटिटी. हे डिस्क्राईब करण्यासाठी काय लागतं? मॅग्निट्यूड पण लागतं आणि डायरेक्शन पण लागते. विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राईब्ड बाय मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. आणि याला काय म्हणा? व्हेक्टर. राईट. आणि मग त्याचे एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल बघा, काय? व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी इज अ व्हेक्टर क्वांटिटी. ऍक्सिलरेशन is a vector quantity. Force is a vector quantity. Momentum is a vector quantity. Velocity, acceleration, force, momentum, these are the vector quantity. Vector लक्षात आला? ही काय? फिजिकल क्वांटिटी. ती काय ते एक्सप्लेन करण्यासाठी काय लागतं? which can be completely described by magnitude and direction. आणि याला काय म्हणा? व्हेक्टर. व्हेक्टर कळालं? आता व्हेक्टर रिप्रेझेंट करण्यासाठी काय लागतं? बघा, ग्राफिकली दाखवताना असं आरो काढतो, म्हणजे हा पॉइंट आहे आणि हा ए, म्हणजे हा ए बार. बरोबर? आणि कोऑर्डिनेट आणि पोझिशन व्हेक्टर ह्याच्यातला नेमका काय फरक आहे ते एकदा समजून घ्या. सपोज दिस इज द एक्स ऍक्सिस, दिस इज अ वाय ऍक्सिस, and this is a z axis and this is a origin. X axis is a vector, y axis is a vector, z axis is a vector. आता x axis कशाने रिप्रेझेंट करायचा? आय कॅप. बघा, आय कॅप इज अ व्हेक्टर किंवा युनिट व्हेक्टर ऑफ x axis. y axis सुद्धा व्हेक्टर आहे, तो दाखवताना जे कॅप. आणि z axis सुद्धा व्हेक्टर आहे, तो दाखवताना कशाने दाखवायचा? के कॅप. म्हणजे आय कॅप इज अ व्हेक्टर ऑफ एक्स ऍक्सिस, जे कॅप इज अ व्हेक्टर ऑफ वाय ऍक्सिस, के कॅप इज अ व्हेक्टर ऑफ झेड ऍक्सिस. आणि आपण आता कोऑर्डिनेट घेतला, सपोज हा पॉइंट घेतला ए 2 -3 4. बरोबर? हा कोऑर्डिनेट आहे, त्याच्यापासून आपण व्हेक्टर बनवतो.
म्हणजे फॉर एक्झाम्पल ए कोऑर्डिनेट आहे, त्याच्या वेक्टरला काय म्हणायचं, ए बार. आणि हे लिहायचं कसं बघा, 2 हा एक्स कोऑर्डिनेट आहे आणि एक्स ऍक्सिसचा वेक्टर काय, आय कॅप, म्हणून हा 2i कॅप. -3 हा झेड वाय कोऑर्डिनेट आहे, -3 जे कॅप +4 के कॅप. बघा हा कोऑर्डिनेट आहे, त्याच्यापासून हा वेक्टर लिहिला. एक्स कोऑर्डिनेटला आय न मल्टिप्लाय करायचं, बरोबर. वाय कोऑर्डिनेटला जे कॅप न मल्टिप्लाय करायचं आणि झेड कोऑर्डिनेटला के कॅप. हा काय झाला, कोऑर्डिनेट. हा काय झाला, वेक्टर. आता त्याचं मॅग्निट्यूड कसं काढायचं, मगाच्यापासून चाललंय की फिजिकल क्वांटिटीला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन असतं, बरोबर. आता मॅग्निट्यूड कसं काढायचं हे एकदा समजून घ्या. बरोबर, हा ए बार आहे, तर मॅग्निट्यूड इज डिनोटेड बाय दिस, मॅग्निट्यूड ऑफ ए बार. म्हणजे व्हर्टिकल लाईन काढायच्या आणि फेक्टर, आता फेक्टर काढायचा. आणि मॅग्निट्यूड कसं काढतो, अंडर रूट मध्ये लिहायचं. आयचा कोएफिशियंट काय, 2 चा स्क्वेअर. जेचा कोएफिशियंट काय, -3 चा स्क्वेअर. आणि के चा कोएफिशियंट 4 आहे, त्याचा स्क्वेअर करायचा. नक्की लक्षात आलं. आयचा कोएफिशियंट काय, 2 चा स्क्वेअर. जेचा कोएफिशियंट काय, -3 चा स्क्वेअर. के चा कोएफिशियंट काय, 4 चा स्क्वेअर. आणि 2 चा स्क्वेअर 4, -3 चा स्क्वेअर. स्क्वेअर हे नेहमी पॉझिटिव्ह असतात, निगेटिव्ह आले तरी पॉझिटिव्ह घ्यायचं, पॉझिटिव्ह आले तरी पॉझिटिव्ह घ्यायचं. आणि 4 चा स्क्वेअर 16, बरोबर. आता इथं बघा, 16 4 20, 20 29, 29. म्हणजे A2 - 3 4 हा कोऑर्डिनेट झाला. त्याच्या आधार ए बार हा 2i - 3j + 4k काय झाला, वेक्टर झाला. आणि हे त्याचं मॅग्निट्यूड झालं. मॅग्निट्यूड काढताना काय लिहिलं, रूट मध्ये आयच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर प्लस जेच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर प्लस केच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर. स्क्वेअर पॉझिटिव्ह लिहा, 2 चा स्क्वेअर 4, 3 चा स्क्वेअर 9, 4 चा स्क्वेअर 16, 16 9 25 आणि 4 29. हे काय झालं, मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड लक्षात आलं, वेक्टर लक्षात आलं, डेफिनेशन लक्षात आलं, एक्झाम्पल लक्षात आलं, येणारच, तुम्ही हुशार आहे, बरोबर. फक्त हवेत जायचं नाही. आता आपल्याला टाइप्स ऑफ वेक्टर बघायचे आहे. नेक्स्ट का कशाच्या आधारे बघणार आहे आपण, मॅग्निट्यूडच्या आधारे. नेक्स्ट बघा आता, टाइप्स ऑफ वेक्टर. त्यातला फर्स्ट झिरो वेक्टर. झिरो वेक्टर म्हणजे काय बघा, झिरो वेक्टर इज डिनोटेड बाय 0 बार. झिरो वेक्टर कशाने टाकायचा, 0 बार. वेक्टर की ज्याचं मॅग्निट्यूड 0 आहे, आता आपण मॅग्निट्यूड 29 काढलं, तसं मॅग्निट्यूड 0 आलं की त्याला काय म्हणायचं, झिरो वेक्टर. म्हणजे झिरो वेक्टर तो काय असणार आहे, पहिला वेक्टर आहे. वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड, वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड in particular direction, in particular direction. आणि याला काय म्हणा, झिरो वेक्टर. नीडिंग समजून घ्या. झिरो वेक्टर म्हणजे काय असणार, वेक्टर असणार. वेक्टर आहे म्हणजे त्याला मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन आहे. फक्त काय म्हणायचं, झिरो वेक्टर म्हणजे वेक्टर आहे, मॅग्निट्यूड 0 आहे आणि त्याला डायरेक्शन आहे, त्याला झिरो वेक्टर म्हणायचं आणि तो 0 न दाखवायचा आणि ते सिंपल इंग्लिश मध्ये सांगायचं. काय म्हणलं, वेक्टर ऑफ झिरो मॅग्निट्यूड किंवा वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड इन पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड झिरो वेक्टर. काय म्हणलं, वेक्टर हॅव म्हणजे असणे, आय हॅव अ पेन, तसं वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड इन पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड झिरो वेक्टर. झिरो वेक्टर इज डिनोटेड बाय 0 बार. मग कळलं. नेक्स्ट वेक्टर आपला बघायचे, युनिट वेक्टर. नावातच आहे युनिट वेक्टर. युनिट म्हणजे काय, 1. युनिट म्हणजे काय, 1. म्हणजे युनिट वेक्टर म्हणजे तो पहिला काय आहे, वेक्टर आहे. युनिट वेक्टर म्हणजे तो काय, वेक्टर आहे. त्याचं मॅग्निट्यूड काय, 1. हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड, हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड.
इन पर्टिक्युलर डायरेक्शन, इन पर्टिक्युलर डायरेक्शन. आणि याला काय म्हणा, युनिट वेक्टर. काय म्हणायचं त्याला, युनिट वेक्टर. नावातच आहे बघा, युनिट वेक्टर म्हणजे काय असणार, वेक्टर आहे आणि त्याचं मॅग्निट्यूड 1 आहे. वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड किंवा वेक्टर हुज मॅग्निट्यूड इज 1. आणि वेक्टर आहे म्हणजे त्याला डायरेक्शन असणार आहे. वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड इन पर्टिक्युलर डायरेक्शन इज कॉल्ड युनिट वेक्टर. आता युनिट वेक्टर याचा अर्थ काय, युनिट वेक्टर इज रिप्रेझेंटेड बाय ए कॅप. आणि हो काढायचा कसा, कुठल्याही वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडनं डिव्हाइड केलं की युनिट वेक्टर मिळतं. काय म्हणलं बघा, कुठल्याही वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडनं डिव्हाइड केलं की काय मिळतं, युनिट वेक्टर मिळतं. फॉर एक्झाम्पल बघा, एक वेक्टर घेतो मी, ए बार इज अ वेक्टर 2y प्लस 3j प्लस 4k. आणि आय जे के काढताना त्याच्या डोक्यावर कॅप काढायची. कॅप इंडिकेट युनिट वेक्टर आहे. आता याचं मॅग्निट्यूड काढतो मी, मॅग्निट्यूड ऑफ ए बार. हे कसं लिहिणार आपण, 2चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर प्लस 4चा स्क्वेअर. आयच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर, जेच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर, केच्या कोएफिशियंटचा स्क्वेअर. बरोबर. आता 2चा स्क्वेअर किती आला, 4. 3चा स्क्वेअर 9 आला, 4चा स्क्वेअर 16 आला आणि याची व्हॅल्यू आले 29. ए बार काय झाला, वेक्टर. हे काय झालं, मॅग्निट्यूड. आता युनिट वेक्टर कसा लिहायचा, ए कॅप न, म्हणजे वेक्टर वर आणि त्याचं मॅग्निट्यूड खाली. वेक्टर बघा, ए बार कसा काढला, 2i प्लस आणि मॅग्निट्यूड किती आला, √29. ह्याला काय म्हणायचं, युनिट वेक्टर. नक्की लक्षात आलं. युनिट वेक्टर म्हणजे काय, वेक्टर आहे, मॅग्निट्यूड काय 1 आहे आणि त्याला डायरेक्शन आहे. तो कसा काढायचा, कुठल्याही वेक्टरला त्याच्या मॅग्निट्यूडनं डिवाइड करायचा. ओके. नेक्स्ट बघा, इक्वल वेक्टर्स. इक्वल, इक्वल म्हणजे ए बार एक वेक्टर आहे, बी बार एक वेक्टर आहेत, दोन्ही वेक्टर आहेत, पण दोन्ही सेम फिजिकल क्वांटिटीचे पाहिजे. इक्वल कधी, रंगाची तुलना रंगाबरोबर करतो, वजनाची तुलना वजनाबरोबर करतो, पैशाची तुलना पैशाबरोबर करतो, कळलं, दागिन्याची तुलना दागिन्याबरोबर करतो. तसं म्हणजे सेम क्वांटिटीची कंपॅरिझन करायचं असते. इक्वल म्हणजे त्याची आपण कंपॅरिझनच करतोय. म्हणजे ए बार एक वेक्टर आहे, बी बार एक वेक्टर आहे, ते सेम फिजिकल क्वांटिटीचे पाहिजेत, दोन्ही फोर्स पाहिजेत किंवा दोन्ही व्हेलॉसिटी पाहिजेत किंवा दोन्ही ऍक्सेलरेशन पाहिजेत, दोन्ही सेम फिजिकल क्वांटिटीचे पाहिजेत आणि दोघांचे डायरेक्शन पण सेम पाहिजे आणि मॅग्निट्यूड पण सेम पाहिजे. बघा, हा ए बार एक आहे आणि हा बी बार आहे, दोघांचं डायरेक्शन काय सेम आणि मॅग्निट्यूड ऑफ ए बार इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ बी बार. बघा, दोघांचे काय डायरेक्शन सेम, दोघांचे मॅग्निट्यूड सेम आणि दोन्ही सेम फिजिकल क्वांटिटीचे. आणि ह्याला काय म्हणायचं, इक्वल वेक्टर. सो व्हॉट इज इक्वल, टू वेक्टर्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी. Two vectors of same physical quantity are said to be equal. Are said to be equal. त्याला इक्वल कधी म्हणा, are said to be equal. त्याला इक्वल कधी म्हणायचं, they have same magnitude and same direction. If they have same magnitude and same direction. नक्की कळालं. चारच पॉईंट नीट लक्षात ठेवा. दोन वेक्टर्स पाहिजेत पण सेम फिजिकल क्वांटिटीचे पाहिजेत. टू वेक्टर्स ऑफ सेम फिजिकल क्वांटिटी आर सेड टू बी इक्वल इफ दे हॅव सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन.
म्हणजे इथं बघा ए बार आणि बी बार दोन वेक्टर दाखवले, दोघांच्या डायरेक्शन सेम दाखवल्या, मॅग्निट्यूड पण सेम दाखवले. फॉर एक्झाम्पल बघा पाहिजे तर ए बार आपण काय लिहिला, आय मायनस जे प्लस 3k. बरोबर. आता दुसरा बी तोच दाखवायचा, आय मायनस जे प्लस 3k. जो ए बार आहे तोच बी बार काढायचा, म्हणजे दोन्ही काय झाले, इक्वल वेक्टर झाले. राईट. नेक्स्ट बघा, निगेटिव्ह वेक्टर. आता आपण म्हणतो निगेटिव्ह व्हायचं नाही, काय पॉझिटिव्ह राहायचं. तसं वेक्टर मध्ये पण आहे ना निगेटिव्ह का पॉझिटिव्ह, पण समजून घ्या ना. समजून घेतलं की काहीच अवघड नाही, फक्त रट्टा मारायचा नाही, घोकंपट्टी करायची नाही, पाठांतर करायचं नाही. बरोबर, समजून घ्यायचं. बघा, निगेटिव्ह वेक्टर म्हणजे काय असणार आहे, वेक्टर असणार आहे. बघा, दिलेल्या निगेटिव्ह वेक्टरचा निगेटिव्ह वेक्टर काय असतो, वेक्टर. काय म्हणायचं, निगेटिव्ह वेक्टर. निगेटिव्ह वेक्टर कुणाचा, दिलेल्या वेक्टरचा. निगेटिव्ह वेक्टर ऑफ गिवन वेक्टर इज अ वेक्टर. निगेटिव्ह वेक्टर ऑफ गिवन वेक्टर इज अ वेक्टर. दिलेल्या वेक्टरचा निगेटिव्ह वेक्टर सुद्धा वेक्टरचा असतो. फॉर एक्झाम्पल बघा, ए बार एक वेक्टर देतो मी, 2i मायनस जे प्लस 3k. कळालं. आता निगेटिव्ह वेक्टर कसा लिहायचा, मायनस ए बार, आणि ह्याची साईन बदलायची, मायनस 2i प्लस जे कॅप मायनस 3 कॅप. बघा, इथं 2i मायनस 2i, मायनस जे प्लस 3k मायनस 3k. म्हणजे याच जे एक वेक्टर आहे त्याचा हा निगेटिव्ह वेक्टर आहे. म्हणजे निगेटिव्ह वेक्टर काढण्यासाठी एक वेक्टर द्यावा पाहिजे. एक वेक्टर दिला तर त्याचा निगेटिव्ह वेक्टर सांगता येईल. निगेटिव्ह वेक्टर ऑफ गिवन वेक्टर इज अ वेक्टर ऑफ सेम मॅग्निट्यूड. ऑफ, दोघांचं मॅग्निट्यूड काढलं तर सेम येईल, ऑफ सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन. बट अपोजिट इन डायरेक्शन म्हणजे दोघांचे मॅग्निट्यूड सेम आहेत आणि अपोजिट डायरेक्शन आहे. निगेटिव्ह वेक्टर ऑफ गिवन वेक्टर इज अ वेक्टर ऑफ सेम मॅग्निट्यूड बट अपोजिट इन डायरेक्शन. म्हणजे समजा ए बार असा आहे तर त्याचा निगेटिव्ह वेक्टर असा आहे, एक इकडे गेला की एक दुसरा, म्हणजे विरुद्ध आहे. हा ए बार असेल, त्याचा निगेटिव्ह वेक्टर ह्या आला इकडं, म्हणजे उलटा आहे फक्त, पण मॅग्निट्यूड कसे आहेत, सेम. कळलं. दोघांच्या मॅग्निट्यूड सेम आहेत, डायरेक्शन ऑपोजिट आहे. ए बार दाखवला, त्याचा निगेटिव्ह वेक्टर दाखवला. नेक्स्ट डेफिनेशन आपल्याला बघायचे, पोझिशन वेक्टर. आता बघा, पोझिशन म्हणजे काय, ठिकाण, कुणाचं, एखाद्या पॉइंटचं. आता आपण सांगतो ना, आता पाहुण्यांना आपण बोलवलं तर पाहुण्यांना काय सांगतो, स्वारगेट पासून 5 किलोमीटर अंतरावर या. म्हणजे स्वारगेट काय झाले, कोऑर्डिनेट सिस्टीम झाले. स्वारगेट काय झाले, कोऑर्डिनेट सिस्टीम. आणि स्वारगेटला 0 कन्सिडर करायचा आणि स्वारगेट पासून अंतर मोजायला सुरुवात करायची. आणि मग समजा आपण ज्या ठिकाणी राहतो, आता आपण बालाजीनगरला राहतोय, तर काय सांगायचं, स्वारगेट पासून बालाजीनगर 5 किलोमीटर अंतरावर आहे. म्हणजे काय सांगतोय, काय सांगतोय, वेक्टर सांगायचे आहे. बरोबर. पोझिशन वेक्टर काय, वेक्टर आहे. पोझिशन वेक्टर म्हणजे काय, वेक्टर. तो काय सांगतो, पोझिशन सांगतो, ठिकाण सांगतो, कुणाचं, एखाद्या पॉइंटचं. आणि कशाचा, विथ रिस्पेक्ट टू ओरिजिन. ओरिजिन ऑफ चोजन कोऑर्डिनेट सिस्टीम. बरोबर. काय म्हणतो, पोझिशन वेक्टर म्हणजे काय, वेक्टर. हा काय वेक्टर, तो काय सांगतो, विच गिव्स पोझिशन. वेक्टर विच गिव्स पोझिशन ऑफ पार्टिकल. वेक्टर विच गिव्स पोझिशन ऑफ पार्टिकल. पार्टिकल कुठं आहे हे सांगतो. वेक्टर विच गिव्स पोझिशन ऑफ पार्टिकल कुठं, ऍट अ पॉइंट. ऍट अ पॉइंट, एखाद्या पॉइंटला, ऍट अ पॉइंट.
बरोबर. पण कशाचा समजा बालाजीनगर स्वारगेट पासून 5 किलोमीटर अंतर आहे, म्हणजे पोझिशन कुणाची सांगितली? बालाजीनगरचे. पण कुठून सांगितली? स्वारगेट पासून. म्हणजे स्वारगेट काय? चोजन कोऑर्डिनेट सिस्टीम. आणि ठिकाण कुणाला सांगितलं? बालाजीनगर. ते म्हणजे पॉइंट. तो सुद्धा काय आहे? वेक्टर आहे. वेक्टर विच गिव्स पोझिशन ऑफ पार्टिकल ऍट अ पॉइंट with respect to chosen coordinate system. आणि याला काय म्हणा? पोझिशन वेक्टर. याला काय म्हणा? पोझिशन वेक्टर. नक्की लक्षात आलं? पोझिशन वेक्टर म्हणजे वेक्टर. तो काय सांगतो? पोझिशन कुणाची? एखाद्या पॉइंटची. कशी सांगतो? विथ रिस्पेक्ट टू चोजन कोऑर्डिनेट सिस्टीम. चोजन कोऑर्डिनेट सिस्टीम म्हणजे नेमके काय? हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे आणि हा झेड ऍक्सिस आहे. आणि ही कोऑर्डिनेट सिस्टीम जिथे एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस, झेड ऍक्सिस वापरतो त्याला म्हणायचं चोजन कोऑर्डिनेट सिस्टीम. बरोबर. म्हणजे कुठल्याही पॉइंटचा डिस्टन्स सांगताना 0 पासून किंवा कोऑर्डिनेट सिस्टीम पासून सांगतो. कळलं? ह्याला काय म्हणतोय आपण? पोझिशन वेक्टर. नेक्स्ट, रिझल्टंट वेक्टर. रिझल्टंट म्हणजे काय? ए बार एक वेक्टर आहे, बी बार हा दुसरा वेक्टर आहे. त्याचा रिझल्टंट म्हणजे ऍडिशन घेतले आपण, ए बार प्लस बी बार. म्हणजे आर बार हा रिझल्टंट एकूण टोटल. ए बार एक वेक्टर आहे, बी बार एक वेक्टर आहे, दोघांचा रिझल्टंट ए बार प्लस बी बार. आणि हा ए बार प्लस बी बार सुद्धा काय आहे? वेक्टरच आहे. म्हणजे रिझल्टंट वेक्टर ऑफ गिव्हन वेक्टर इज अ वेक्टर. रिझल्टंट वेक्टर ऑफ गिव्हन वेक्टर इज अ वेक्टर. दोन वेक्टरचा रिझल्टंट वेक्टर हा वेक्टरच असतो. नाही तर असं नाही लावलं रताळा आलं केळं. बरोबर. वेक्टरचा रिझल्टंट काय? वेक्टरच आहे. नक्की कळालं? रिझल्टंट ऑफ 2 or more vector is a single vector and which produces same effect as that of given vector. नक्की कळालं? समजून घ्या. डाऊट आला तर विचारा. बी पॉझिटिव्ह, कारण निगेटिव्ह वेक्टर आपण बघितला आहे. लक्षात आलं? थँक्यू व्हेरी मच.